गडहिंग्लज नगर परिषदेमार्फत माझं शहर माझी जबाबदारी अभियान अंतर्गत स्वच्छ शहर व हरित शहर करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे। आज या उपक्रमाची सुरुवात प्रभाग 1 पासून सुरुवात झाली। यावेळी स्वतः प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, गटनेते नरेंद्र भद्रापुरे, बांधकाम सभापती गुंडू पाटील, प्रभाग 1 चे नगरसेवक संजय रोटे, मीनाक्षी कुराडे यांच्यासह इतर नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्वतः हातात सामान घेऊन त्यांनी स्वच्छता केली, तसेच कोठेही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये याबाबत जनजागृती केली। नगर परिषदेमार्फत राबविल्या गेलेल्या ह्या उपक्रमाची नागरिकांमधून कौतुक होत आहे। महेशदा, आज गडिंग्लज शहरात माझे शहर माझी जबाबदारी ही संकल्पना नगरपालिकेमार्फत राबवण्यात येत आहे। नागरिकांचा प्रतिसाद आज पहिल्या दिवशी कसा मिळाला? निश्चितच आज माझे शहर माझी जबाबदारी हा आम्ही अभिनव उपक्रम गडिंग्लज शहरात चालू केला आणि त्याला लोकांचा खरोखर उत्स्फूर्त आणि तरुण मंडळांचा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। त्यामुळे आमचे नगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी, अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, आमचे प्रशासकीय अधिकारी, शिवसेवक असतील, आम्ही स्वतः सर्व नगरसेवक, कारण की आम्ही निवडून आलेल्या दिवशीच सांगितले होते की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांना या गडिंग्लजच्या शहरातील लोकांनी नगरसेवक केलेला आहे। माझ्यासाठी कार्यकर्त्याला उपनगराध्यक्ष केले, नगराध्यक्ष मी झालो काय, पण आम्ही जे लोकांची आमची नाळ आहे ती कुठेही तुटता कामा नये आणि जे गडिंग्लज शहराच्या लोकांनी आम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलाय त्या विश्वासात पात्र राहण्याच्या दृष्टीनं आम्ही हा माझा शहर माझी जबाबदारी हे संकल्प घेतला आणि आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो। आम्ही स्वतः कोरं घेतलं, बांधकाम सभापतींनी झाडू घेतलं, म्हणजे गटर काढले। आम्ही कुठलाही इथं हे न करता आम्ही स्वतः स्वच्छतेसाठी उतरलो आणि गडिंग्लज शहर हे स्वच्छ व सुंदर आहे, पण त्याला आणखी स्वच्छ व सुंदर कसं करता येईल आपल्या नेतृत्वाखाली यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि आमची भूमिकाच ह्या कार्यक्रमाची एवढी आहे की आम्ही प्रत्येक प्रभागात जाणार आहे आणि प्रत्येक प्रभागात स्वच्छतेबद्दल जागृती करणार आहे। ह्यात जरी काही लोक म्हणत असतील की ह्याच्यानं काय स्वच्छ होणार आहे, काय स्वच्छ जेवढं गडिंग्लजचे सफाई कर्मचारी करतात ते दररोजचं काम राहणारच आहे, पण एक 5 लोकांच्यात जरी बदल झाला, म्हणजे परवा दिवशीच आम्ही व्हिडिओ मार्फत बघितलं होतं की लोक उघड्यावर कचरा टाकत होते, त्या लोकांच्या जनजागृती जरी झाली, उघड्यावर कचरा न टाकणे, आपल्या कचरा गाडीतच टाकणे, घंटागाडीत टाकणे किंवा ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, हे जरी करण्याचं जरी काम करून लोकांनी जर सहकार्य केलं गडिंग्लज शहरातील, तरी सुद्धा आपण आपल्या घरात कसं स्वच्छता ठेवतोय किंवा आपला परिसर कसं स्वच्छ ठेवतोय, तसंच आपल्या गडिंग्लज शहराबद्दल आत्मीयता असली पाहिजे, गडिंग्लज शहर स्वच्छ व सुंदर राहिलं पाहिजे, असं ह्या दृष्टिकोनातील लोकांनी जावं ह्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतला होता आणि त्याला लोकांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। महेशदा, पुढील स्वच्छतेच्या बाबतीत आणखी कोणकोणते उपक्रम राबवण्यात येईल? निश्चितच आज आम्ही जो हा प्रकल्प चालू केला आहे हा प्रभाग क्रमांक 1 मधून चालू केला आहे आणि शेवटच्या प्रभागापर्यंत आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे। त्यानंतर आम्ही विविध प्रकारच्या गडिंग्लज शहरासाठी काय वेगळ्या दृष्टिकोनातून काम करता येईल ह्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू। तुमचा अभ्यास दौऱ्याविषयी काय नाही? आता आमचा अभ्यास दौरा म्हणजे उद्या आम्ही सकाळी तासगावला आमचे काही नगरसेवक, ज्येष्ठ कार्यकर्ते आम्ही जाणार आहे आणि तिथं विद्युत जी शेव ही आहे दाहिनी, ते गॅस दाहिनी ते बघण्यासाठी आम्ही जाणार आहे आणि ते गडिंग्लजमध्ये तो प्रकल्प चालू शकेल काय, त्याच्यामुळं पर्यावरण म्हणजे आता आम्ही ग्रीन सिटी करण्याच्या दृष्टीनं जो वाटचाल चालू केला आहे, म्हणजे त्यात वृक्षतोडी जास्त होणे, लाकडांचा हे होणे, त्यासाठी आम्ही तो प्रायोगिक तत्वावर बघायला जात आहे। त्याच्यानंतर त्याचे काही फायदे काय, त्याचे तोटे काय, या सगळ्या दृष्टिकोनातून बघून आम्ही तो निर्णय घेणार आहोत। माझी जबाबदारी ही संकल्पना आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या सूचनेनुसार आणि प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, गुंडू पाटील आणि आमचे सर्व नगरसेवक यांच्या संकल्पनेतून ही जी स्वच्छता मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आज, यामध्ये आमच्या या मोहिमेला गडिंग्लज सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबरच गडिंग्लज शहरानं आम्हाला जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, आमच्या सर्व नगरसेवकांची जबाबदारी ही आहे गडिंग्लज शहर हे आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर असावं, या हेतूनं सर्वच नगरसेवकांनी या मोहिमेमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हातात आयुध घेऊन, म्हणजे ही सफाईची आयुध घेऊन जे काम चालू केलं, यामुळं गडिंग्लज शहरातील नागरिकही यामध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं
गडिंग्लजचा सफाई कर्मचारी आणि गडिंग्लजचे नागरिक आणि लोकप्रतिनिधी हे एक त्रिवेणी संगम अतिशय सुंदर पद्धतीनं माझं शहर स्वच्छ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आणि या माध्यमातून गडिंग्लज शहरामध्ये नागरिकांना एक स्वच्छतेची सवय लागेल आणि आमचं शहर हे महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून नावलौकिकायला येईल असा मला या निमित्तानं विश्वास आहे. आजच्या या उपक्रमात कोणकोणते नगरसेवक आहे सगळेच सहभागी झाले होते? आज सुरुवात म्हणून बहुतांश नगरसेवकांनी यामध्ये सहभाग घेतलेलाच आहे. त्याचबरोबर त्या परिसरातील ज्या आता नगराध्यक्षांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक प्रभागामध्ये ही मोहीम आम्ही राबवणार आहोत. आणि यामध्ये ज्या त्या प्रभागातील सेवाभावी संस्था असतील, बचत गट असतील किंवा तरुणांचे संघटन असेल यांच्या सहभागातून ही मोहीम आम्ही निश्चितपणे यशस्वी करू आणि आमच्या नागरिकांना स्वच्छता हेच माझं शहर स्वच्छ आणि सुंदर गडिंग्लज ही संकल्पना राबवू. गुंडोदा, या स्वच्छता मोहीमबद्दल सोशल मीडियावर सुद्धा जनजागृती करण्यात येत आहे काय? या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या सूचनेनुसार या नगरीचे नगराध्यक्ष आमचे मित्र माननीय महेश सलवादे यांच्या संकल्पनेतून या नगरीचे माननीय देवानंद ढेपे साहेब असतील, आरोग्य अधिकारी असतील, आमचे गटनेते नरेंद्र भद्रापुरे साहेब असतील, सर्व नगरसेवक असतील, तसेच या नगरीचे सर्व पत्रकार असतील, यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार आज माझं शहर माझी जबाबदारी हा आरोग्याचा कार्यक्रम आज प्रभाग क्रमांक 1 मधून त्या प्रभागाच्या नगरसेविका मीनाक्षीताई कुराडे असतील, त्याच पद्धतीनं संजय रोटे असतील, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते असतील, आरोग्य आमचे सर्व कर्मचारी असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम आपण सुरुवात केली. आणि खरोखर आम्हाला एवढा आनंद झाला की रोज कर्मचारी आपले सफाई कर्मचारी स्वच्छता करत असताना गडिंग्लजमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण हातामध्ये खोरं घेऊन गटारीतील घाण काढायचं, झाडूने लोटायचं आणि धूर फवारणी करायची. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही त्यांच्यावर करत असताना एवढा आनंद झाला की माझ्या शहराचं आम्ही काहीतरी देणं लागतो या उदार हेतूने देखील आम्ही स्वच्छतेची मोहीम आज चालू केली. खरोखर लोकांच्यामध्ये एवढा प्रतिसाद मिळाला. मी गडिंग्लज शहरातील सर्व सेवाभावी संस्था असतील, गडिंग्लज शहरातील सर्व तरुण मंडळ असतील, महिला बचत गट असतील, विशेष करून नागरी मंच असेल, त्या सर्वांना मी एक आवाहन करतो की सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये प्रभाग 2 पासून आता परवा दिवशीपासून 1 दिवस आड आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे. आणि प्रभाग 1 ते 11 म्हणजे गडिंग्लज शहर स्वच्छ करायच्या दृष्टीने आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे. आणि यातून गडिंग्लज शहरातील चांगल्या पद्धतीने शहरातील लोकांचा आम्हाला सहभाग मिळेल ही आम्हाला विश्वास आहे. आणि खरोखर गडिंग्लज शहर स्वच्छ सुंदर कसं राहील या पद्धतीने आणि गडिंग्लज शहर विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याच्या नकाशावर कसं येईल या दृष्टीने आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. आजच्या या कलियुगात हर एक नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत, पण जर योग्य वेळी योग्य गुरुचे मार्गदर्शन मिळाले तर त्यावर नक्कीच मार्ग निघतो. विवाह न होणे, वैवाहिक समस्या, कौटुंबिक ताण, आर्थिक अडचणी, ग्रहदोष, संतान चूक, नोकरी आणि व्यवसायात नुकसान अशा अनेक विविध समस्यांवर आता नक्कीच मार्ग निघणार. पण कुठे तर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध हर्षवर्धन गुरुजी यांचे गडिंग्लज मधील श्री काळभैरव ज्योतिष केंद्र येथे